गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मागील महिन्यात संत नामदेव महाराज समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पंढरीत आले असता माध्यमांशी बोलताना आपण कॅरिडोर बाधितांशी स्वतः चर्चा करू असं म्हणत आपण कॅरिडोर होण्यासाठी आग्रही असल्याचे संकेत दिले होते। तर मार्च महिन्यात पंढरीत आल्यानंतर त्यांनी चांगल्या भरपाईचा एकमेव पर्याय शिल्लक असल्याचंच सूतोवाच केलं होतं। आता पंढरपुरातील कॅरिडोर बाधितांना प्रति स्क्वेअर 40,000 इतका दर मिळणार असल्याची चर्चा असतानाच व कॅरिडोर होणारच हे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितल्यानंतर ऑक्टोबर पासून मंदिर परिसरात कॅरिडोरच्या प्रत्यक्ष कार्यवाहीस प्रशासनाकडून सुरुवात होईल अशी ही माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली होती। एकीकडे पंढरपुरात अजूनही काही कॅरिडोर बाधित मालमत्ताधारक आपला विरोध व्यक्त करीत असतानाच आता शासनाकडून कॅरिडोरच्या दिशेनं पहिलं निर्णायक पाऊल पडलं आहे असंच म्हणावं लागेल। पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून अधिकृतरित्या निविदा प्रसिद्ध झाली असून मंदिर परिसरात राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा प्राथमिक विकास प्रकल्पांची पूर्ण व्यवहार्यता अभ्यास आणि प्राथमिक तयारीकरिता तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्यासाठी ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे। प्रथमच कार्तिकी यात्रेनंतर मंदिर परिसरात प्रस्तावित असलेल्या कॅरिडोरच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल अशी चर्चा या निमित्तानं पुन्हा होऊ लागली आहे।